मला जर पुस्तक वाचायची गरज नाही आणि त्यामुळे पुस्तक घेतलं जाणार. पण त्यातला एक गमतीचा भाग सुरू जेव्हा मी हे पुस्तक लिहित होतो तेव्हा मला अनेक जणांनी प्रश्न विचारला की आता हे पुस्तक लिहायची काय गरज आहे, आता डाव्यांचं काय राहिलं, त्यांचे खासदार नाही, आमदार नाही, निवडणुकीत पराभव झाला, एक केवळ पुस्तक त्याचं राहिले, बाकी देशातल्या डाव्यांचा तुम्हाला काय त्रास आहे. त्याला मी म्हटलं मी निवडणुकीतलं हरणं हे जर अंतिम वास्तव असतं तर 1984 मध्ये भारतीय जनता पार्टीचा मृत्यू येऊन झाला. पण असं होत नाही. राजकीय सामाजिक जीवनामध्ये विशेषतः राजकीय जीवनामध्ये निवडणुकीमध्ये हरणं जिंकणं हे तात्कालिक असतं, तात्पुरतं असतं, ते काय अंतिम सत्य राहत. आणि निवडणुकीमध्ये हरणं किंवा जिंकणं एवढ्या पुरतच एखाद्या विचारसरणीचा विषय अवलंबून नसतो. तसं जर असतं तर आयुष्यात एकही निवडणूक न लढवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल सकाळ संध्याकाळ एवढी पोटं मोडण्याची गरज ही कुणाला वाटली नसते. पण ती वाटते आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर पहिले ट्विट जे करायचं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल करायचं असा शिरस्ता अनेक नेत्यांनी पाहिलेला आहे. आणि त्यामुळे निवडणुकीत पराभव झाला म्हणून डाव्यांचा विषय संपला, कम्युनिस्टांचा विषय संपला असं होत नाही. आणि परत मी या पुस्तकाचं नाव देताना डाव्यांचा खरा चेहरा एवढा म्हणतो, कम्युनिस्टांचा चेहरा असं म्हणते. कम्युनिस्ट हा डाव्यांचा एक भाग आहे. स्वतःला कम्युनिस्ट न म्हणणारे सुद्धा डावे आणि अनेक डावे स्वतःला कम्युनिस्ट म्हणवत नाही. अनेक डावे हे समाजवादी होते आहेत, अनेक डावे काँग्रेसमध्ये, कोणत्याही राजकीय पक्षामध्ये नसलेले सुद्धा अनेक आहेत. राजकारणात प्रत्यक्ष भाग न घेणारे सुद्धा अनेक. आणि त्यामुळे एकूण डावी विचारसरणी आणि एकूण डावी विचारसरणी बाळगणाऱ्या लोकांचा स्वभाव, त्यांची कार्यपद्धती, त्यांचा भारतातला इतिहास असा विषय या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न मी केला. या विषयावरती मराठीमध्ये तर फार कमी लिहिलं गेलं आणि हे लिहित असताना मी 3-4 मुद्दे डोळ्यासमोर ठेवले. डाव्यांचा खरा चेहरा म्हणतात त्यांची वैशिष्ट्य काय आहे, तर एकतर देशाशी विश्वासघात करण्याची प्रवृत्ती, हिंसाचार, भ्रष्टाचार आणि देशाच्या बाहेरच्या निष्ठा आणि त्या सगळ्याच्या जोडीला कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्यविषयक मूलभूत धारणा मान्य नसून, कोणत्याही प्रकारचं विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य हे मान्य नसून असहिष्णू प्रवृत्ती आणि ज्याला हीच मंडळी नेहमी फॅसिस्ट म्हणतात, ती फॅसिस्ट विचारपद्धती, फॅसिस्ट विचारसरणी आणि फॅसिस्ट कार्यपद्धती हा डाव्यांचा खरा परिचय आहे. आणि दुर्दैवाने गेल्या 75-100 वर्षांमध्ये हा त्यांचा परिचय समाजासमोर, भारतीय समाजासमोर जेवढा यायला पाहिजे तेवढा आला. कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली साधारणपणे 1920 ते 25 या काळात. तर मी 1920 ते 25 या काळात म्हणतो कारण आपल्या पक्षाची स्थापना कधी झाली याबद्दल सुद्धा त्यांच्यामध्ये भरपूर मतभेद.
काही जण 1920ला म्हणतात, काही जण 1922ला म्हणतात, काही जण 1925ला म्हणतात. त्यामुळे आपण 1920 ते 25 या काळामध्ये झाले असं. त्याचा मध्य काढला तर आज 2022 म्हणजे यावर्षी भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीला 100 वर्ष पूर्ण झाली असं म्हटलं आहे. या 100 वर्षामध्ये या कम्युनिस्ट विचारसरणीच्या आणि डाव्या विचारसरणीच्या बाबतीत काय काय घडलं, त्यांनी काय काय केलं, देशाच्या राजकारणावर, देशाच्या सामाजिक जीवनावर त्यांनी काय परिणाम केला, या सगळ्याचं मूल्यमापन झालं पाहिजे. आणि ते अनेकांनी अनेक पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे. मी हे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला, त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. मी अर्थातच मी एका विशिष्ट विचारसरणीचा कार्यकर्ता, विशिष्ट विचारसरणीनुसार काम करणारा कार्यकर्ता. त्यामुळे कोणी असं म्हणेल की तुम्ही तुमच्या नजरेतून हे विश्लेषण केलं. म्हटलं हो केलं, आम्ही आमच्या नजरेतूनच केलं. काय केलं? आम्ही आमच्या नजरेतून विश्लेषण करू नये का? जेव्हा कम्युनिस्ट, समाजवादी ही लोक आमच्याबद्दल लिहितात, आमच्या विचारसरणीचं, आमच्या कामाचं विश्लेषण करतात, तेव्हा सगळं ते सुद्धा त्यांच्या चष्म्यानेच करतात. ते काही तटस्थ अपक्ष नसतं. त्यांनी केलं तर चालतं, तर आम्ही केलं नाही चालतं. त्यांना जसं आमचं विश्लेषण करण्याचा अधिकार आहे, त्यांना जसं आमच्यावरती टीका करण्याचा अधिकार आहे, तेवढाच त्यांचं विश्लेषण करण्याचा, त्यांच्यावरती टीका करण्याचा अधिकार आम्हाला असतो. पण डाव्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे एवढाच आहे की आम्ही हा त्यांचा अधिकार मान्य करतो, डाव्यांना आमच्याबद्दलचा हा अधिकार मान्य नसतो. कारण मुळात त्यांची कल्पना अशी आहे, कल्पना नाही, विचार करण्याची पद्धत अशी आहे की त्यांचा विचार मान्य नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला जगामध्ये जिवंत राहण्याचा अधिकार नाही. ही त्यांची स्वच्छ संकल्पना आहे आणि याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठेही शंका नाही. मी माझ्या पुस्तकामध्ये त्याबद्दलचे अनेक उदाहरण दिले. विरोधी विचार तर सोडा, पण प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांमध्ये ज्या कंपूच्या ताब्यात संघटना असेल, त्या कंपूपेक्षा वेगळा विचार करणारा जर कोणी कार्यकर्ता त्याच चळवळीमध्ये, त्या संघटनेमध्ये असेल तर तोही त्यांना मान्य नसतो. त्यालाही ते मारून टाकतात. आणि याची दोन मोठी उदाहरणं जागतिक मी देईन आपल्याला. एक लिओन ट्रॉट्स्की आणि दुसरा चे गुएव्हारा. आता या सगळ्या इतिहासात गेलो तर खूप वेळ जाईल, मी काही त्यानंतर फार तपशिलात जातो. भारताबद्दल जर विचार करायला लागलो तर आज तरी यायला एक अधिक महत्व आहे. योगायोगाने आलं ते, आणि अगदी योगायोगाने की आज राहुल गांधींनी ईडीच्या चौकशीला जाताना स्वतःची तुलना स्वातंत्र्यवीर सावरकरांशी केली. आता अनेक जण म्हणतील की राहुल गांधीला कशाला महत्व देतं, एकंदर त्याची काय अवस्था आपल्याला माहिती. मी असं मानत नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण अशोकरावांना सुद्धा ते पडले, देअर इज अ मेथड इन मॅडनेस. नुसता वेडेपण असून भागत नाही, म्हणजे भागलेलं नाही. नुसता वेडेपणा असेल तर दुर्लक्ष करता येईल, पण त्या वेडेपणाच्या मागे जर एक सूत्रता असेल, एक पद्धत असेल, तंत्र असेल, तर तो नुसता वेडेपणा नाही, ते वेडेपणाचं सोम पांघरलेलं आहे आणि ते अधिक घातक आहे. आणि राहुल गांधींच्या बाबतीत हीच वस्तुस्थिती. राहुल गांधी कुठल्या तोंडाने सावरकरांशी स्वतःची तुलना करतात? पण याचं कारण आहे, राहुल गांधी जे बोलत आहेत ते त्यांना ती पोपटपंची पडवणारे जे त्यांचे डावे सल्लागार आहेत, ते जे शिकवतील त्याप्रमाणे बोलतात. आणि या मंडळी, या डाव्या मंडळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करण्याचा कार्यक्रम, एक कलमी कार्यक्रम म्हणायला हरकत नाही. एका गटाने, एका कंपनीने हा एक कलमी कार्यक्रम 1948 पासून आजतागायत राबवला, अजूनही राबवतो. आणि आपण त्यांच्यामधला हा जो मेथड इन मॅडनेस आहे, हा जो कारस्थानी स्वभाव आहे, की
जाणून बुजून ठरवून खोटं बोलून एखाद्याबद्दल चुकीचं मत प्रस्थापित करायचं, खोटं मत प्रस्थापित करायचं, तो खोडून काढण्याचा, त्याचा चेहरा उघडा पाडण्याचा प्रयत्न जो करायला पाहिजे तो केला नव्हता, तो केला पाहिजे. राहुल गांधींना बहुमानात्मक वचन वापरताना जरा अडचण वाटते, पण ठीक आहे, माझ्यावर संस्कार आहेत संघाचे म्हणून मी ते वापरतो. राहुल गांधींना ईडी समोर जावं लागलं आणि 2000 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळ्याच्या संदर्भात उत्तर द्यायला जावं लागलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या आयुष्यात 2 रुपयांचा खुलासा करण्यासाठी सुद्धा कुठल्याही न्यायालयासमोर किंवा कुठल्याही यंत्रणेसमोर जावं लागलं नव्हतं. पण हे राहुल गांधींना माहीत नाही आणि त्यांना कोणी सांगितलं. खुद्द राहुल गांधींना समजत नाही याच्यावर माझा विश्वास नाही. राहुल गांधींचं वय आता 53 आहे, म्हणजे बाबा कायद्याने ते संज्ञा नाही, तर नुसते कायद्याने संज्ञा नाही आहे. ते 4 वेळा लोकसभेवर निवडून आले आणि लोकसभा, विधानसभा किंवा कुठल्याही निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरताना पात्रतेचा जो एक निकष आहे, त्या निकषामध्ये मानसिकदृष्ट्या सुदृढ असणं, मानसिकदृष्ट्या स्थिर असणं हा निकष आहे. काय म्हणजे 4 वेळा हा निकष सांभाळून ते निवडून आले, त्याचा अर्थ ते मानसिकदृष्ट्या योग्य आहे. कायद्याने ते वयस्कर आहे, 4 वेळा निवडून आलेले असल्यामुळे कायद्यानेच ते मानसिकदृष्ट्या ठीक आहे. बरं, ते कुठेतरी इंग्लंडमध्ये बरं शिकून आले असं म्हणतात, म्हणजे शिक्षण नाही. काँग्रेसचे अध्यक्ष होते, काँग्रेसचे सरचिटणीस होते, म्हणजे कुठल्याही अर्थाने ज्याला अज्ञानी म्हणावं, अडाणी म्हणावं असं राहुल गांधींच्या बाबतीत काहीही नाही. आणि अशी व्यक्ती जेव्हा पुन्हा पुन्हा असंच बोलते, खोटं बोलते, तेव्हा ती अज्ञानापोटी बोलत नाही, तर खोटं बोलायचं आहे या हेतूने बोलते, हे आपण लक्षात ठेवतो. आणि हे खोटं बोलण्याच्या मागे, परत परत खोटं बोलत राहण्याच्या मागे राहुल गांधींचा किंवा सोनिया गांधींचा हेतू काय, त्यातून त्यांना काय साध्य करायचं, तर त्यांना आपली विचारसरणी पुन्हा प्रस्थापित करायची. आणि त्यांना असं वाटतं की आपल्या विचारसरणीचा खरा शत्रू, आपला खरा विरोध हा हिंदुत्वाचा विचार आहे, राष्ट्रवादी विचार आहे. तर व्हॉइसरायचा भारताबद्दलचा सल्लागार असलेला भारत मंत्री, त्याची पत्र आहे. त्या भारत मंत्र्याचा जो सेक्रेटरी आहे त्याची पत्र आहे. सर क्रॉफर्ड हे जे भारतामध्ये युद्धाच्या वेळेला, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला काँग्रेसचं सहकार्य मागायला आले होते आणि आणखी कोणाकोणाचं सहकार्य मागायला प्रयत्न करत होते, त्यांचं पत्र आहे की क्रॉफर्डना काँग्रेसकडून सहकार्य मिळालं नाही, महात्मा गांधींनी त्यांना धुडकावून लावलं, पण त्यांना सहकार्य मिळालं कोणाकडून, कम्युनिस्टांकडून. आणि या कम्युनिस्टांनी आपल्या मालकाला जसे रिपोर्ट आपण करतो किंवा कोणाला करावा लागतो त्या पद्धतीचं रिपोर्टिंग नियोजन केलं. ते रिपोर्ट सुद्धा मी या पुस्तकामध्ये दिले, मूळ वेगळा अहवाल दिलेला की आम्ही कोचीनमध्ये केलं, आम्ही त्रावणकोरमध्ये केलं, आम्ही लखनौमध्ये तंकूर केलं, आम्ही दिल्लीमध्ये असं केलं, मुंबईमध्ये तसं केलं, आम्ही आमचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतो. म्हणजे इथपर्यंत त्याची मजल आहे की तुमच्यापेक्षा आमचं काम चांगलं चालू आहे असं ते इंग्रज सरकारला सांगलं. आणि हे उद्योग करणारे कम्युनिस्ट स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चिखलफेक करतात. हे उद्योग करणारे कम्युनिस्ट संघावरती चिखलफेक करतात आणि 42च्या आंदोलनाच्या वेळेला संघ कुठे होता असा प्रश्न विचारतात, की ज्याला मराठीमध्ये बेमुरवतपूरपणा, उर्मटपणा म्हणतात ना, त्याचं ह्याच्या इतकं अफलातून उदाहरण कुठे मिळणार की जे त्यावेळेला चालवायचा दगाफटका करत होते, विश्वासघात करत होते, क्रांतिकारकांना आणि काँग्रेसच्या मोठमोठ्या पुढाऱ्यांना पकडून देत होते. ते संघाला विचारतात आजही की 42च्या वेळेला तुम्ही पुढं
42च्या वेळेला संघ कुठे होता याचं उत्तर नंतर परत केव्हा तरी देऊ. पण 42च्या वेळेला, 42च्या आंदोलनाच्या वेळेला संघ इंग्रजांशी हात मिळवणी करून इंग्रजांना रिपोर्टिंग करत होता असं दाखवणारा कागदाचा अर्थात तुकडा सुद्धा कुठे उभं होता नाही. अशी बातमी सुद्धा कधी कुठे आलेली नाही. हे फक्त ह्या कम्युनिस्टांच्या मेंदूतला हे निर्मिती आहे. आणि ती सुद्धा कशासाठी, एक मला नेहमी मुंबईमधला अनुभव आठवतो आणि तो या लोकांना, डाव्या लोकांना पूर्ण लागू आहे. आपल्यापैकी जर मुंबईत वावरली असली गर्दी स्टेशनवरती वगैरे, तर गर्दीच्या वेळेला पाकिटवर पाकिट मारतो आणि जर ज्याचं पाकिट मारलं गेलं त्याला वाटलं की आपलं पाकिट मारलं आणि त्याने बघितलं तर तो ओरडायला लागतो की माझं पाकिट मारलं, पाकिट मारलं. ताबडतोब जर तो पाकिट आजूबाजूला असेल तर तोही ओरडायला लागला, पाकिट मारलं, पाकिट मारलं, पाकिट मारलं. आणि मग तो पुढे जाणाऱ्या एखाद्या गरीब माणसाचा त्याच्याकडे बोट दाखवतो, किंवा बहुतेक त्याने मारलं. लोक त्याच्या मागे लागतात. हा पाकिट मारणारा सासूपणे निघून जातो. डाव्यांची शैली ती डावे मंडळी पाकिट मारतात. त्याच पद्धतीने त्यांनी 42च्या आंदोलनाच्या बाबतीत त्यांनी हेच तंत्र वापरलं आणि म्हणून त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे पुन्हा पुन्हा लोकांसमोर मांडणं, त्याची चर्चा घडवून आणणं. म्हणजे भारतात त्यांनी कम्युनिझमचा श्रीगणेशा केला किंवा साम्यवादाची ओळख त्यांनी भारताला करून दिली. ते मानवेंद्रनाथ रॉय, भारतामध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांच्याबद्दल प्रेम असलेला, आदर असलेला एक वर्ग आहे. कम्युनिस्ट स्वतः म्हणत नाही ते लोक, पण स्वतःला रॉयमध्ये म्हणतात. हे मानवेंद्रनाथ रॉय हे सुद्धा इंग्रजांकडून पैसे घेतले. या पुस्तकात मी एक त्याचा पुरा दाखला दिला आहे की 1942 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांना इंग्रजांनी एका महिन्यात 26,000 रुपये दिले. 42 साली एका महिन्यात 26,000 रुपये, 26,000 रुपये आणि 42 सालचे विचार करा. आणि हे एकमेव उदाहरण नव्हतं, असं अनेकदा दिले होते. याच्या नोंदी आहेत काय लागेल. पीसी जोशींना अशाच पद्धतीचं सहकार्य, त्यावेळेचे जे कम्युनिस्ट पार्टीचे चिटणीस होते पीसी जोशी, त्यांच्या बाबतीत हीच परिस्थिती होती. त्यामुळे ब्रिटिशांच्या पेरोलवर असलेले काय लोक ब्रिटिशांच्या दारामध्ये उभं राहून हात जोडून एखाद्या कारखान्याप्रमाणे रिपोर्टिंग करणारे लोक हे त्या पाकिटमार शैलीने संघाकडे बोट टाकण्याचा प्रयत्न करतात. पण हिटलरच्या सगळ्या कारवायांमध्ये जेवढे लोक मारले गेले त्याच्यापेक्षा जवळजवळ 64 लोक हे कम्युनिस्ट कारवायांमध्ये मारले गेले जगभरात. भारतामध्ये सुद्धा एकट्या पश्चिम बंगालमध्ये 1977 ते 2004 इतक्या वर्षांमध्ये 58,000 लोक मारले गेले. ही माहिती त्यावेळच्या कम्युनिस्ट सरकारचे गृहमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी स्वतः पश्चिम बंगाल विधानसभेत दिली. म्हणजे हा माझा आकडा नाही, संघाच्या कल्पनेतली काहीतरी सोडून दिलेली पुढी नाही, भारतीय जनता पार्टीचं अपप्रचाराचं तंत्र नाही. कम्युनिस्ट गृहमंत्र्यांनी विधानसभेमध्ये स्वतःच्या तोंडाने सांगितलेला आकडा आहे की या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये 58,000 लोक मारले एका पश्चिम बंगालमध्ये. केरळचा आकडा वेगळा, त्रिपुराचा वेगळा, तामिळनाडूचा वेगळा, अनेक आहे. त्यामुळे हा जो हिंसक राजकारणाचा पायंडा आहे, हिंसक राजकारणाचं तंत्र आहे, ते सुद्धा देशासाठी तेवढंच घातक आहे. आणि हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, आपण समजून घेऊन इतरांना सांगितलं पाहिजे. हा माझा त्यातला प्रयत्न तो मी आपल्यासमोर सादर करण्याचा एक प्रयत्न करून बघितला आहे. वाचक वर्गाला तो कसं वाटतो, काय होईल ते मला आज काही सांगता येणार नाही, परंतु आपण अवश्य पुस्तक वाचावं. आणि आज या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मला दीपक रावांनी आणि या संस्थेने याबद्दल त्यांचे, या संस्थेचे मी मनापासून आभार मानतो.